विद्यार्थी मित्र एक अर्थ पाहिलेला आहे. त्यानंतर आहे वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी दॅट बनीज बरो अंडरग्राउंड व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. बघा, वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी. एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की हे असं कसं होऊ शकते. दॅट बनीज बरो अंडरग्राउंड. बनी म्हणजे या ठिकाणी ससे होतात आणि बरो म्हणजेच बीड बनवून राहणे. की ससे हे जमिनीमध्ये बीड बांधून बनवून कशी राहू शकतात. आणि व्हाईल बर्ड्स लिव्ह इन अ ट्री. पक्षी मात्र ही झाडावर राहतात. तर या 4 ओळींचा अर्थ आपण असं पकडू की मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकते की ससे हे जमिनीमध्ये खोल बिळे बांधून तिथे राहतात आणि पक्षी मात्र ही झाडावर राहतात. असा या 4 ओळींचा आपण अर्थ पकडू शकतो. आणि एक शेवटचा कडवा याच्यामध्ये, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय वी वंडर व्हाय. एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की आपणाला ह्या गोष्टींमध्ये
एवढा उत्सुकता का बरं असते? इज व्हाय वी वंडर व्हाय. ही आपल्याला एवढी उत्सुकता का असते अबाउट द वंडर्स ऑफ द अर्थ. या पृथ्वीमध्ये जे अद्भुत आणि अविस्मरणीय अशा गोष्टी आहेत यांच्याबद्दल आपल्याला आश्चर्य का वाटते किंवा आपल्याला उत्सुकता का असते. दॅट फील द सी अँड स्काय. आणि ज्या पृथ्वीने काय केलेलं आहे, या आकाशाला आणि या समुद्रालाही भरलेला आहे, अशा या पृथ्वीच्या अद्भुत आणि अविस्मरणीय अशा कल्पनांबद्दल आपल्याला उत्सुकता का वाटते याचंही मला आश्चर्य वाटते. या पद्धतीने या 4 ओळींचा अर्थ आपण पाहिलेला आहे. तर बघा, चार्ल्स गिग्ना यांनी ही पोएम लिहिलेली आहे, ज्या पोएमचं नाव होतं या ठिकाणी वन थिंग दॅट आय वंडर. वन थिंग दॅट आय वंडर. तर आशा करतो की लाईन टू लाईन मी सांगितलेला कवितेचा अर्थ तुम्हाला कळला असेल. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या इतरही वर्गांच्या इतरही पोएम आपल्याला बघायच्या असतील तर त्यांची प्लेलिस्ट या कवितेची किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पोएम्स अँड लेसन्स ही ती प्लेलिस्ट आहे बघा, यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन इतरही वर्गाच्या पोएम्स आणि काही लेसन्स तुम्ही पाहून घेऊ शकता. जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशीही मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.